आपण जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं स्वागत करूया सगळ्यांना. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिला युवा सदस्य झालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर आणि डेझर्ट तुम्हाला सत्याजित दादा देणार आहेत. खरं खूप खूप छान वाटलं आज आपल्या शिवराय अमृततुल्यचं तुमच्या सगळ्यांचं इथे जे फ्रँचायझी गेट टुगेदर परागदादांनी आज इथे आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले विधान भवनातील अगदी तरुण तडफदार आमचे बंधू सत्यजित दादा तांबे यांचं देखील आज आपल्याला इथे मार्गदर्शन लाभणार आहे. मी सर्वप्रथम त्यांचे नाशिक शहरामध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या आपण सत्यजित दादांना साठी देऊया. खरं तर परागदादा आणि माझी ओळख ही खानदेश महोत्सवमध्ये झाली होती. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी आपण नाशिककरांचा खानदेश महोत्सवाचं आयोजन डिसेंबरमध्ये करत असतो आणि तेव्हा आमच्याकडे असं आहे की आम्ही चहाचा एकच स्टॉल किंवा 3-4 पदार्थांचे खूप स्टॉल नाही लावत. तर सगळ्यात पहिले परागदादा आमच्याकडे आले आणि ते म्हटले की मला चहाचा स्टॉल लावायचा आहे. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, पण आमच्याकडे अशी सिस्टम आहे की आम्ही एका ब्रँडला जेव्हा स्टॉल दिला तर परत आम्ही चहाचा ब्रँड तिथे अलाव करत नाही. तर तुम्हाला मी सांगते, इतका सुंदर स्टॉल परागदादांनी तिथे पुटअप केला होता. मग तिथे त्यांनी स्टँडीज आकर्षक इतका सुंदर स्टॉलची उभारणी केली होती. ह्याच्यावरनं त्यांचे प्रेझेंटेशन स्किल्स मला त्या दिवशी दिसले. अतिशय स्वच्छ स्टॉल, कुठेही असा कप पडलेला नाही का चहा सांडलेला नाही. खूप सुंदर त्यांचे जे स्टाफ होते, ज्यांच्याकडे चहा मागायला जरी गेलं ते देणारे स्टाफ पण खूप वेल ट्रेन्ड होते, चांगले होते. आणि एवढे सारे फ्रँचायझी असणारा परागदादा स्वतः सुद्धा चहा देत होता. म्हणजे कोणी जर चहा मागायला आलं तर तो स्वतः सुद्धा त्याच्या हाताने चहा देत होता. ते मला बघून इतकं नवल वाटलं आणि मला इतकं छान वाटलं. त्याच्यानंतर 3-4 दिवस आम्ही म्हणजे पूर्ण वेळ शिवरायचाच चहा पिला आणि नंतर मला माझ्या हातचा चहा आवडेल असा झाला होता. खूप चांगला असा आपला ब्रँड आहे. तुम्ही सगळेजण परागदादाच्या अगदी ठाम ठोसपणे पाठीशी उभे आहात आणि त्यांचे परागदादांचे हात खऱ्या अर्थाने बळकट करणारे तुम्ही सगळेजण आहेत. जसं की आत्ताच दादांनी सांगितलं की मराठा उद्योजक यांना आपण खूप प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुठे कमी पडतोय आपण ह्याचा अभ्यास करून मध्ये मार्केटिंग असेल, प्रेझेंटेशन असेल, त्याच्यानंतर फायनान्शियल चांगले इन्व्हेस्टर्स शोधून जास्तीत जास्त मराठा उद्योजक आपल्याला महाराष्ट्रात तयार करायचे आहेत. या दृष्टीने परागदादांचं काम खरंच खूप चांगलं आहे. मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आत्ताच आमचे भारतीय जनता पार्टीचे अजितदादा चव्हाण हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं पण या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करते. अतिशय चांगलं काम परागदादांचं आहे आणि जसं की त्यांनी सांगितलं, फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर त्यांना त्यांचे फ्रँचायझीज एक्सपांड करायचे आहे. मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. जवळपास 50हून जास्त फ्रँचायझीज त्यांच्या आता नाशिकमध्ये झालेले आहेत आणि माझ्या मते परागदादा जास्तीत जास्त जे शिवरायचे ब्रांचेस आहेत ते आमच्याच मतदारसंघात आहे. म्हणजे सिडको, सातपूर त्या भागात जास्त आहेत. आमचा कुठलाही कार्यक्रम असला, भूमिपूजन असलं, लोकार्पण असलं तर आमच्याकडे नेहमी शिवरायचाच चहा येतो, हे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामुळे आमचा कुठलाही कार्यक्रम शिवरायच्या शिवाय पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे मी तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. लवकरच तुमच्या 500हून अधिक ब्रांचेस हो, 1000हून अधिक ब्रांचेस हो. कुठेही तुम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला आमची कधीही मदत लागली तर आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. आपल्या सगळ्यांचा लाडका पराग यांनी सुरू केलेला हा शिवराय चहा आणि या चहाचं वाढत चाललेलं हे सगळं स्वरूप खरं तर पाहून मला खूप आनंद होतोय.
आपले मराठी माणसं, बहुजन समाजातील मुलं हे व्यवसायामध्ये आले पाहिजे. हे आपण फक्त भाषणांमध्येच बोलत असतो, परंतु जेव्हा ते प्रत्यक्षात व्यवसायामध्ये येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहणं देखील आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आज इथं आलेलो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र आणि आता पत्रकार कसं माझी होत नसतो कधी, त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीचे पत्रकार कधी माझी होत नसतो. पत्रकार एकदा पत्रकार झाला की आयुष्यभर पत्रकारच राहत असतो. असे टीव्हीवर आपण कायम ज्यांना पाहायचं, आता भारतीय जनता पार्टीचे ते प्रवक्ते म्हणून, मुख्य प्रवक्ते म्हणून काम करतात, ते आमचे बंधू अजितदादा चव्हाण. विनोदजी मिस्त्री सरांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेलो आहे. ते आपल्याला काहीतरी असं बहुमोल असा सल्ला देतील, ज्याच्यातून आपण वापस गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर, व्यवसायामध्ये गेल्यानंतर काहीतरी भर पडेल आणि आपला व्यवसाय अजून चांगला होईल, यासाठी त्यांना आज इथं खास परांनी बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं रश्मी ताई देखील उपस्थित आहेत. खानदेश फेस्टिवलच्या माध्यमातून ते अतिशय समाजामध्ये काम करत असते आणि आताही कानात मला तिथे सांगत होते की दादा कुंभमेळा आलेला आहे, कुंभमेळ्यातही आपल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी काहीतरी करायचंय. म्हणजे सतत आपल्या लोकांना पुढं कसं आणता येईल असा विचार तिच्या मनामध्ये असतो. चिराग दादा उपस्थित आहेत, ॲडव्होकेट रवींद्रजी उपस्थित आहेत, परागचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, देवरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण उपस्थित आहात ज्यांच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने शिवराय चहा हा आता शिवराय चहा म्हणून या ठिकाणी नावारूपाला येतोय. शेवटी एकट्या परागने स्वप्न पाहिलं असतं आणि एकट्या परागने किती प्रयत्न केला असतं तर ते शक्य झालं नसतं. हे सगळे शक्य जेव्हा होतं जेव्हा तुमच्यासारखे सगळेजण त्याच्या पाठीशी विश्वास त्याच्याबरोबर ठेवून तुम्ही त्याच्या या प्रवासामध्ये सर्वजण सहभागी झालात आणि त्याच्यातून आज जवळजवळ किती शाखा झाल्या, आता 100च्या पुढे शाखा आज आपल्याला चहाच्या होत आहेत. याच्याबद्दल मला विशेष आनंद आहे आणि म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर तुम्ही इथं सूत्रसंचालन करताना त्यांनी एक शेअर कोणता तरी मारला, मंजिले काहीतरी शेअर ते मारत होता. मी काय फार शेरोशायरी करत नाही, परंतु मला एवढं माहिती आहे की मंजिल तो मिल जाएगी भटक कर ही सही, मंजिल तो मिल जाएगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. तर उद्योजकतामधला सगळ्यात पहिला नियम जर असेल, उद्योजकतामधला सगळ्यात पहिला नियम असा आहे की पहिलं पाऊल तुम्हाला टाकावं लागतं. पहिलं पाऊलच टाकलं नाही, माउंट एव्हरेस्टच्या खाली जर उभा राहिलाय आणि नुसतं स्वप्न पाहतं की मी एक दिवस माउंट एव्हरेस्ट चढणारच आहे, तर चालत नाही. माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल तर चढायला सुरुवात करावी लागते. व्यवसाय चालू करायचा असेल तर व्यवसाय चालू करायला सुरुवात करावी लागते. मोठा माणूस व्हायचा असेल तर कुठेतरी सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात तुम्ही खऱ्या अर्थाने जर केलेली आहे, तुमचं पाऊल आज जरी छोटं असलं तरी ते मोठ्या स्वप्नांकडे घेऊन जाणार तुमचं हे छोटं पाऊल आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणूनच पराग तुम्हाला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल की जगामध्ये काम करण्यासारखे खूप व्यवसाय आहेत, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही याच्यातून करू शकता. एक छोटंसं रोपटं तुम्ही आज या निमित्ताने लावलेलं आहे. 100 फ्रँचायझी झाल्या, उद्या सुरश्मीने सांगितले 1000 फ्रँचायझी झाल्या पाहिजे, 1000ही होतील, 1000 फ्रँचायझी होतील, तुमचं देशोभर विदेशामध्ये नाव होईल आणि याच्यातून मोठं तुमचं काम या निमित्ताने उभं राहील. आणि हे करत असताना तुमचे कान नाव डोळे हे काय उघडे ठेवले पाहिजे की अजून काय संधी आपल्याला मिळू शकतात. कारण एकाच संधीमध्ये राहून आपण चालू शकत नाही. उद्योजकाचे कान नाव डोळे हे काय उघडे असले पाहिजे. चहा चांगला चालायला लागलाय म्हणून नुसतं चहाच विकत बसला असं चालणार नाही. अजून काय करू शकतो आपण, अजून काय करू शकतो आपण, हे डोक्यामध्ये सतत विचार हा तुमचा असला पाहिजे तर तुम्हाला यश मिळत राहतं आणि ते यश तुम्हाला निश्चितपणे मिळत राहील अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आजचा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे तुम्हाला सांगतो की 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, नुसतं स्वातंत्र्य मिळून चालत नाही, तर चालवायचं कसं. कारण चर्चिलनी सांगितलं होतं की हा देश भारतीय चालूच शकत नाही. भारतीय लोकांच्या हातात जर आपण हा देश दिला तर भारतीय लोक याचा खेळ खंडोबा करतील असं त्यावेळेचे ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी सांगितलं होतं. आणि आज 76 वर्षांनंतर आपण चर्चिलला खोटं ठरवलेलं आहे.
आणि चर्चिलला खोटं ठरवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर हे जे संविधान आपण तयार केलं त्या संविधानाच्या चौकटीमध्ये आपला देश चालतो, म्हणून आजपर्यंत आपला देश 76 वर्षांनी देखील चाललाय. नाहीतर आपल्या सोबत तयार झालेला पाकिस्तान आज कुठं गेला आपण पाहिलेला. आता ते भाजपचे प्रवक्ते जास्त सांगतील. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य तुम्हाला हे आहे की स्वातंत्र्य मिळून चालत नाही. देश कशावर चालतो? नियमावलीवर चालतो, संविधानावर चालतो. त्या संविधानाने जे अधिकार ठरवून दिले त्याच्यावर चालतो. त्याच्यामुळं तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी तुम्ही व्यवसाय चालू केला. तुमच्यातल्या अनेक लोकांना नोकरी नसेल करायची, मला नाही कोणाच्या हाताखाली विक्री करायची, म्हणून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणून काय पाहिजे असं त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्याची सोपी व्याख्या अशी आहे की जेव्हा मनात येईल तेव्हा ते करण्याचा आपल्याला डबल विचार करावा नाही लागला पाहिजे, त्याला म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे मला उद्या 4 दिवस सुट्टी जर घ्यायची असेल तर मला विचार नाही करावा लागला, माझा हातावर पोट आणि 4 दिवस सुट्टी कशी घेणार, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र नाही. आणि म्हणून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हा यासाठी व्यवसाय तुम्ही सुरू केला, पण हो व्यवसाय जर तुम्हाला पुढे टिकवायचा असेल तर तुम्हाला हा व्यवसाय कुठेतरी नियमांच्या ह्याच्यामध्ये अडकून तुम्हाला हे काम केलं पाहिजे. जसं देशाचं संविधान आहे तसं तुमच्या दुकानाचं सुद्धा संविधान असलं पाहिजे, तुमच्या जीवनाचं पण संविधान असलं पाहिजे. आणि त्याच खऱ्या अर्थाने आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्याला शुभेच्छा देईल. एका नियमाने एका काटेकोर पद्धतीने व्यवसाय तुम्ही वाढवा, शिस्तीमध्ये व्यवसाय वाढवा. पाहुणा रावडा आला म्हणून फुकट चहा पाजू नका, मित्र आला म्हणून फुकट चहा पाजू नका. आणि जर फुकट चहा पाजला तर चहाचे 10 रुपये गल्ल्यामध्ये टाका. असं काही लोक टाकतात, आपण टाकत नाही. आणि मग आपल्याला लवकर शटर बंद करावं लागतं. उद्घाटनाचे कार्यक्रम आपण मोठे करतो. मी मारवाडी माणसाच्या उद्घाटनाच्या एका कार्यक्रमाला आजकाल गेलेलो नाही. तुम्ही वर्धापन दिन करा ना, 1 वर्षानंतर करा, 2 वर्षानंतर करा, 3 वर्षानंतर करा. उद्घाटन मोठं करायचं. मध्ये मी तर एक चालू केलं, रश्मी तुला सांगतो, ज्यांचे उद्घाटन केले ना त्यांना 5-6 महिने नंतर फोन लावणे. माझी ती पद्धत आहे. आपलं उद्घाटन केलं की त्यांना 5-6 महिने फोन लावतो, बाबा कसं चाललंय त्याचं. कधी त्या रस्त्याने गेलो तर हिशोब पाहतो, तर हिशोबाची वय आहे का. आणि उद्घाटन मोठं करायचं. हे मोठेपणा सोडून द्या. पैसे आले, मोठेपणा आपोआप दिसतो. तो दाखवण्यासाठी कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. पहिले पैसे कमवा. पैसे कमवले की समाजात इज्जतही मिळते, हे सगळंच मिळेल. आणि तुम्ही तर चांगल्या मार्गाने कमवताय. तुम्ही कुठं दरोडे चोऱ्या माऱ्या करायला चाललाय? तुम्ही तर चहा विकताय. पुण्याचं काम आहे, अन्नदानाचं काम आहे. चहा नाश्ता करणं हे काय चुकीचा धंदा थोडाच आहे, हा चांगला धंदा आहे. त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा. आणि अजून एक मला परत या सध्याच्या ह्या चहाच्या ट्रेंडमध्ये एक लक्षात आलेले आहे. पूर्वीचे जे चहाचे टपरी ज्यांची असायची, तो जो चहावाला असायचा ना, त्याचं त्या गिऱ्हाईकाबरोबर बॉन्डिंग असेल. तो गप्पा मारायचा, चर्चा व्हायची, तिथं बरेच खलबतं व्हायचे, तिथून गावचं राजकारण चालायचं, तिथं बरेच उद्योग व्हायचे त्या चहाच्या दुकानावर. आजकाल तुम्ही कॉर्पोरेट चहावाले जे आलेत ना, ते बोलतच नाही गिऱ्हाईकाशी. ते चहा कोणता, गुळाचा, साखरेचा, अमुकचा, तमुकचा, त्याच्याला आवाज लागतो. थोडं गिऱ्हाईकाशी जरा बोलत जा, त्याचे संबंध वाढवा, गोष्टी यारी करा. आता होतं तयार झालं पाहिजे. त्याच्यातून माणसाचे एक चहा 2 चहा होईल. उद्या येताना 4 मित्रांना घेऊन येईल. एकटाच येतोय चहा पिऊन जातोय, असे गिऱ्हाईकाचा काय उपयोग आहे तुम्हाला? त्याच्यामुळं हे सगळे जे जुने लोक करत होते त्याचं सुद्धा भान आपण सगळ्यांनी ठेवा. एवढंच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ना तोल के दिया, ना नाप के दिया, ना तोल के दिया, शुराए अमृत तुल्य ने हम सबको जब भी जितना भी दिया दिल खोल के दिया.